नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपल्या झणझणीत असं खरडा चिकन कसं करायचं ते बघायचं आहे। तर बघा, त्याच्यासाठी चिकन घेतलेलं आहे मी अर्धा किलो। हे बॉयलर कोंबडीचं चिकन आहे। तुम्हाला जर गावठी कोंबडी जर भेटलं तर ते तुम्ही घेऊ शकता। तर मी साधंच घेतलं आहे बॉयलर चिकन। तर याला आता आपल्याला 10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तर मॅरिनेट करण्यासाठी बघा अर्धा चमच मीठ घेतलं आहे, ते टाकून घेतलं चिकनमध्ये। अर्धा चमच हळद घेतली आहे आणि अर्धी लिंबाची फोड घेतली आहे बघा। हे टाकून घ्यायचं आहे सर्व आणि मिक्स करून 10 मिनिट आपल्याला याला मुरवत ठेवून द्यायचं आहे। आपण झणझणीत असं खरडा चिकन करणार आहोत, त्याच्यासाठी मॅरिनेट ठेवून द्यायचं आणि पाणी वापरणार नाही होत आपण, त्याच्यामुळे चिकन मॅरिनेट केलं ना तर लवकर शिजेल। मिक्स करून घेऊ चांगलं। चिकन मॅरिनेट करायला ठेवलं तोपर्यंत आपण खरडा तयार करून घ्यायचा आहे। तर मी अर्धा किलो चिकनसाठी 4 मिरच्या घेतलेल्या आहे आणि या कमी तिखटवाल्या मिरच्या आहे बघा। तर मी 4 घेतलेल्या आहे। तर आता आपल्याला त्या गरम करून घ्यायचं आहे बघा। इकडे कढई ठेवली आहे मी। तर मिरची भाजून घ्यायची थोडी आपल्याला। तर तोडून घालायची मिरची, कधी पण तोडून घातली ना तर ती फुटत नाही आणि अंगावर उडत नाही। आणि थोडंसं तेल घालू आता, एक अर्धी पोळी, आणि थोडंसं आता परतवून घेऊ मिरची। अगदी 5-6 सेकंद फक्त, जास्त नाही परतवायची, फक्त तेलावर अशी परतवून घेऊ आपण। तिचा रंग पण बदलायचा नाही आपल्याला, एकदम असा हिरवागार रंग तसाच्या तसा राहिला पाहिजे तिचा। तर मिरची थोडीशी भाजली गेली बघा, अगदी 5-6 सेकंदच भाजली मी, कढई गरम होती। तर आता मिरची साईडला करू आणि लसूण घेतला आहे मी 1 कांडी, तर तो टाकते। तुम्हाला जास्त लसूण वापरायचा असेल तर वापरू शकता, मी जरा कमी लसूण वापरते। खरडा म्हटलं म्हणजे लसूण जास्तच वापरतात, पण मी जरा कमीच घालते लसूण। आणि आता या खरड्यामध्ये तीळ वापरली जाते, म्हणून मी 1 मोठा चमच तीळ घेतलेली आहे, ती तीळ घातली। आणि खोबरं तसं घातलं जात नाही, पण आपल्याला चिकनची ग्रेव्ही करायची आहे थोडीशी, तर त्याच्यामुळे आपण खोबरं घालतो आहे। तर 1 वाटीमधला 1/4 हिस्सा आपण घातलेला आहे खोबऱ्याचा, बारीक असे काप करून घेतले ते घातले। याच्याने थोडंसं ग्रेव्ही दाटसर होईल आणि चिकन छान असं पोट होईल। थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि अर्धा चमच जिरं घालते। हे थोडंसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे, 1 मिनिटभर फक्त। तर बघा भाजलं गेलं। आता आपण गॅस बंद करून काढून घ्यायचं आहे आणि याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, नंतरच याचा खरडा बनवायचा आहे। आता आपल्याला ग्रेव्ही तयार करायची, त्याच्यासाठी बघा कढई ठेवली आहे, कढई तापून गेली। आता तेल घालते, 3-4 पळी तेल घातलं। तर बघा तेल नॉर्मल गरम करायचं आहे, गरम झालेलं आहे तेल। आणि बघा मीडियम साईजचे 4 कांदे मी असे उभे पातळ चिरून घेतलेले आहे बघा। असं कांदा आपल्याला चिरून घ्यायचा आहे आणि आता तो मी या तेलामध्ये घालणार आहे। आपल्याला चिकन शिजवताना पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। या कांद्याचेच म्हणजे जे पाणी सुटेल याच्यातच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। तर बघा कांदा आपल्याला जास्त लालसर भाजायचा नाही आहे, अगदी थोडासा म्हणजे परतवायचा आहे। कांद्याचा जो कच्चापणा असतो ना तो फक्त आपल्याला निघून जाऊ द्यायचा आहे, जास्त असं भाजायचा नाही आपल्याला।
1 मिनिटभर फक्त कांदा आपण भाजून घेऊ आता। तर कांदा आपला झालेला आहे। तर याच्यापेक्षा जास्त नाही करायचं आहे आपल्याला, बघा असंच करायचं आहे, अगदी म्हणजेच असं गुलाबी नाही होऊ द्यायचं आहे। एकदम छान झालेला आहे आपला कांदा। तर त्याच्यामध्ये आपण जे 10 मिनिटं मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आहे ना, ते घालून घ्यायचं आहे बघा। तर मिक्स करून घेऊ। चिकन परतवून घेतलं बघा 1 मिनिटभर। आता आपल्याला गॅस मीडियम करायचा आहे आणि 5 मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे, म्हणजे कांद्याचं आणि चिकनचं जे अंगाचं पाणी सुटेल त्याच्यामध्ये आपलं चिकनमध्ये शिजेल, त्याच्यासाठी गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि वरून झाकण ठेवून द्यायचं आहे आपल्याला। 5 मिनिटं झालेली आहे। आपण आता झाकण उघडून एकदा मिक्स करून घेऊ। हे बघा किती पाणी सुटलं, आपण 1 थेंबही पाणी घातलं नव्हतं त्याच्यामध्ये, चिकन आणि कांद्याचं पाणी सुटलेलं आहे। तर थोडंसं मिक्स करून घेऊ। तर आता अजून आपण 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं आहे, म्हणजे चिकन आपलं छान असं शिजून जाईल। तर चिकन आपलं शिजतं आहे, तोपर्यंत आपण हा खरडा तयार करून घ्यायचा आहे। हे साहित्य एकदम गार झालेलं आहे। आता आपण याचं खरडा करून घेऊ। मिक्सरमध्येच करते आहे मी, तुमच्याकडे जर वराटा असेल, वराटा पाटा, तर त्याच्यावर तुम्ही करू शकता, तो अजून छान असतो, चवदार लागतो। पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी आता मिक्सरच्या भांड्यातच करून घेणार आहे। तर आपल्याला याच्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं आहे, 2 ते 3 चम्मच फक्त। हे बघा अगदी थोडंसं पाणी घातलं, कारण आपल्याला हा खरडा एकदम बारीक असा वाटून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं पाण्याचा इथे वापर केलेला आहे। अगदी 2-3 चम्मच पाणी घातलेलं आहे। तर आता याची आपण बारीक अशी पेस्ट करून घेऊ। अशी पेस्ट करून घेतली आहे बघा, अगदी बारीक अशी पेस्ट केलेली आहे। तर आता मी एका वाटीमध्ये काढून घेते। तर इथे मी आता खूप सारी कोथिंबीर घेतली आहे बघा, जवळजवळ छोटी 1 गड्डी कोथिंबीर आहे ही, आणि देठासहितच घेतलेली आहे, देठाने काढायचे, छान चव लागते देठांची पण। तर मी आता थोडीशी कापून घेते, म्हणजे आपल्याला वाटायला सोयीस्कर जाईल म्हणून। तर आता मी ज्या भांड्यामध्ये वाटण केलं त्याच भांड्यामध्ये ही कोथिंबीर घालून याची पण बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे, आणि लागलं तर 2 चम्मच मी पाणी टाकेल वाटताना। वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता आपण चिकन बघू शिजलं आहे का। तर बघा चिकन पण आपलं छान असं शिजलेलं आहे। बघा दाबल्याने अगदी दाबलं गेलं लगेच, आणि लगेच तुटलं सुद्धा, हे बघा। तर आता आपण जी पेस्ट केलेली आहे मिरची आणि खोबऱ्याची, तिळची, ती घालून घ्यायची आहे। तर हे थोडं मिक्स करून घेऊ। बघा मिक्स करून घेतलं। आता लगेच आपल्याला हे वाटण घालून घ्यायचं आहे कोथिंबीरीचं। हे बघा एकदम असं हिरवगार वाटण तयार झालेलं आहे, हे टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आणि वाटण तयार करताना मी अगदी 1 छोटा चम्मच पाणी घातलं होतं, जास्त पाण्याचा वापर केलेलाच नाही मी कोणत्या पेस्टमध्ये सुद्धा, अगदी 1च चम्मच पाणी वापरलं होतं, कारण कोथिंबीरीची छान अशी पेस्ट व्हावी म्हणून।
तर बघा कोथिंबिरीची पेस्ट घातली आणि किती छान असा हिरवागार रंग आपल्याला आपल्या चिकनला आलेला आहे। खरडा आणि कोथिंबिरीची आपण पेस्ट वापरली बघा, एकदम छान। आपण कुठलाच म्हणजे रंग त्याच्यामध्ये वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा एकदम छान असा रंग आलेला आहे। मिक्स करून घेतलं। आता चवीनुसार आपण मीठ घालून घेऊ। आपण चिकनला मॅरिनेट करताना मीठ घातलेलं होतं, तर आता आपल्याला फक्त खरडा आणि आपण जो कांदा वापरलेला आहे त्याच्यासाठीच फक्त थोडंसं मीठ घालायचं आहे बघा। आणि मिक्स करू आणि अगदी मीडियम गॅसवर फक्त 2 मिनिट आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। तर बघा 2-3 मिनिट झाकण न ठेवता चिकन आपण छान असं शिजवून घेतलेलं आहे आणि एकदम छान असं झालेलं आहे आपलं खरडा चिकन। तर गॅस आता बंद केला आणि तयार आहे खरडा चिकन खाण्यासाठी। तर खूप छान असा सुगंध येतोय चिकनचा आणि रंग पण बघा किती छान असा आलेला आहे। आपण कुठलाही रंग वापरलेला नाही आहे, कोथिंबिरीमुळे खूप छान असा रंग आलेला आहे। तयार आहे आपलं झणझणीत असं खरडा चिकन। भाकरी चपाती सोबत सुद्धा आपल्याला खाता येईल अशी ग्रेव्ही सुद्धा आपली तयार झालेली आहे चिकनची बघा। थोडंसं आपण खोबरं टाकलं त्याच्यामध्ये, त्यामुळे छान अशी ग्रेव्ही सुद्धा झालेली आहे। तर आपण भाकरी पोळी सोबत सहज असं खाऊ शकतो। तर तुम्हाला ही खरडा चिकनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा। पुष्पा पाटील किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।